आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छे बाई, आज उशीरच झाला. ही एसटी मेली त्यामुळे झालं सगळं. नाहीतर मला कधी उशीर होत नाही. नाहीये वाटतं. बरं झालं पिढा टळली एकदाची, नाहीतर डोक्यावर बसते पोरगी माझ्या. बिट्टी, ए बिट्टी, बिट्टीचा रुसवा कसा काढू कळत नाहीये. ती कधी पहिल्यासारखी वागेल की नाही हेच कळत नाही. पण दादू म्हणतो ते खरंय, आपण प्रयत्न करत राहायला हवं. आज खीर करते तिच्यासाठी, म्हणजे खुश होईल ती. मुलांनाही आवडेल. चंद्रक्का, शिवाय कुठे? बाई बाई बाई, आता काय खीर करणार? वा, म्हणजे तूप लागणार, साखर लागणार. आश्रमाचं दिवाळं काढणार आहेस का? बाकी काही येतं की नाही तुला? मनमानी कारभार नुसता. शिवाय कुठेच सांगाल का? मला काय विचारतेस ग? मला काय विचारतेस? तुझ्या पोरीच्या जिभेचे चोचले पुरवता पुरवता इथे आश्रमाचं कोठा रिकामा झालंय. तुला काय पण त्याचं? रिकामा झालेलं कोठार कालच भरले, कालच आणलंय मला. कुठे सामान? मी मोजून ठेवलं होतं. आता काल आलेला माल सापडत नसेल म्हणजे उंदर बिंद्र झाले असतील, त्यांनीच संपवला असेल तो माल. मोठ्या उंदरांसाठी मोठे पिंजरे लावायला हवेत नाही का? उंदरांची मिजाज फारच वाढली. आता तेलही प्यायला लागले म्हणजे कहरच झाला नाही का? आत्ताच्या उंदरांना आवडत असेल की तेलकटही. माणसांचं खाणं बदललं, त्याचं उंदरांचंही खाणं बदललं असेल. अरे हे काय निघालं याच्यात? मला तर वाटलं याच्यात सगळा कचरा आहे, म्हणून मी कचरा टाकायला चाललो होतो. हे कसं आलं? कसला वेंधळा झालायस रे तू? कपाटात ठेवायचं सामान कचऱ्यात टाकलं. हा, तुझाही काही दोष नाही रे. तुला काम किती जास्त असतं. बरं जाऊ दे, झालं असेल चुकून तुझ्याकडून. चुका फारच वाढल्यात नाही का? कचराचा डबा घासून लख आणि जेवणाची भांडी कशी डखवतो.
भरत दादाला या कचऱ्याबद्दल सांगायला हवं. मुलांसाठी असलेलं खाणं नेमकं कुठल्या कचऱ्यात जाते कळू दे की त्यांना पण. ए काय ज्यादा शहाणी झालीस का? पोरं आई आई म्हणून मागे लागतात म्हणून खरंच पोरांची आई झालीस का? मला खरं सांग, तुझी जी पोरगी आहे ती तरी तुझ्या रक्ताची पोरगी आहे का? चालली आई बनायला? खबरदारा बिट्टीबद्दल काही बोललात तर. तिचं आणि माझं नातं आई आणि मुलीच्या पलीकडचं आहे. तुम्हाला नाही कळणार ते. आणि आहे मी इथल्या मुलांची आई. काय म्हणणं आहे तुमचं? इथल्या मुलांना त्रास होईल असं काही करू देणार नाही मी तुम्हाला. बाई बाई बाई, आता तर दम पण भरायला लागली. पोरांच्या जीवावर जास्त उड्या मारू नकोस. आश्रमातून हाकलून दिला ना, बाहेर कोणी विचारणार पण नाही. लक्षात ठेव. झालंय तुमचं, जा कामाला लागा. जाते. गौरीजी, गौरीजी तुम्ही आहात. तुम्हाला काही झालं नाही. तुम्ही आहात गौरीजी, आहात तुम्ही. गौरीजी, रुद्र सर, मी आहे. गौरीजी मला खात्री होती तुम्ही आहात.
तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला माझ्यापासून कोणीच दूर नेऊ शकणार नाही. रुद्र, तू रात्रीपासून इथेच आहेस? घरी गेलाच नाहीयेस? आणि हे काय केलंयस तू? हे पुष्पा, रुद्र सांभाळ. पुष्पा, हे गौरीजी आहेत. काही नाही झालंय माझ्या गौरीजींना. गौरीजी इथेच आहेत. इथेच आहेत त्या. बास झालं रुद्र, आता तरी वास्तव स्वीकार. तुझ्या सततच्या अशा बोलण्याने मेलेला माणूस जिवंत नाही होणार आहे. तू का सत्य नाकारतोयस? गौरीजी आता आपल्यात नाहीयेत. नाही मिळत त्या. इथे त्या आहेत गौरीजी. रुद्र, हा भ्रम आहे तुझा. गौरीजी खरंच आपल्यात नाहीयेत. ऐक माझं प्लीज, सावर न स्वतःला. तू काय ऍक्सेप्ट करत नाहीयेस? तुला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. हे का कळत नाही तुला? अरे तुम्हाला काय नाही कळत आहे? अरे कोणीच का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. पुष्पा, हे बघ, या अगरबत्तीत आहेत गौरीजी. रुद्र बास, तुला अजिबात शुद्ध नाहीये का? वाटेल ते बडबडतोयस. अरे तुम्हाला कळत नाहीये. कळत नाही तुम्हाला कोणाला कळत नाही. कारण तुमचं गौरीजींवर प्रेम नाही. माझं प्रेम आहे गौरीजींवर. अरे या अगरबत्त्यांमध्ये आहेत गौरीजी. त्यांचा स्पर्श मला जाणवतो. त्यांचा गंध येतो. हा जो गंध आहे ना, तो गौरीजीच तयार करू शकतात. ते आहेत पुष्पा. आणि तुम्हाला नाही कळणार रे. पुष्पा, हे बघ, सगळं तुलाच कळतंय ना? जी व्यक्ती या जगात नाहीये त्यांच्याबद्दल पण कळते. पण इथे तुझ्या घरच्यांची काय अवस्था होतीये, त्यांना किती त्रास होतोय, तुझ्या घराची किती पडझड होतीये, हे का कळत नाही मग तुला? पुष्पा, मला पैसे दे. नाही, पैसे नाही देणार मी. नाही, पैसे नाही देणार मी. मित्राईस माझा, पैसे दे. सावर ना स्वतःला. अरे तुझं घर तुटतंय. अरे अगरबत्त्या संपलं रे. रुद्र सावर ना यार. पैसे दे, मला पैसे दे ना. रुद्र सावर ना. अरे दे ना पैसे. अगरबत्त्या, पैसे दे ना गौरी. अगरबत्तीत गौरी आहेत.
अगरबत्ती गौरीची मॅडम आपल्या बघू पेपर्स. पेपर वर्क झालाय? हो मॅडम. गुड. म्हणजे आता राजन पैठणकरांचे सर्व मालकी हक्क ट्रान्सफर झालेत. श्वेता, गुड न्यूज ऐकलीस का? तुझ्या लाडक्या सासऱ्यांना आता काहीच कष्ट पडणार नाही. आरामच आराम. आहे की नाही गुड न्यूज? घ्या ज्यूस घे. श्वेता, सुमित सरांना बोलव जरा. हो. सुमित सर येतीलच आता. आफ्टर ऑल हा दिवस येण्यामागे त्यांची मेहनत आहेच. चला, हे बरं झालं. राजन पैठणकरांचा आता कंपनीवर काहीही अधिकार नाही. सगळं माझ्या हातात. सरप्राईज. वाव, माझ्यासाठी? अर्थात तुझ्याचसाठी. दुसरं कोणी आहे का इथे योग्य त्याचं? ऍक्च्युली हा नेकलेस पण ना तुझ्या ब्युटी समोर फिका आहे. तुझं हे लाजणं एक दिवस जीव घेणार आहे माझं. तुम्हाला सांग, तुला काय हवंय? सांग. तू फक्त ऑर्डर दे. बघ सगळं तुझ्या समोर हजर करतो. मला ना माझ्या बेबीच्या नावाचं मंगळसूत्र घालायचे गळ्यात. काय? ज्यूस. ठेव तिथे. युजलेस. काय काय माज आलाय का तुला? हे काम सुद्धा धड जमत नाही तुला? आणि दुसरं काही काम करण्याची लायकी नाहीये तुझी. तुझ्यापेक्षा ती मेड गौरी बरी होती. तिला निदान काम तरी जमायचं तिचं. मुद्दाम केलं असणार हिने. ते म्हणतात ना, लातो की भूत बातो से नाही मानते. तसं हिचं. आज मार पडला की बरोबर ताळेवर येईल.
ते काकूंनी बोलावलं होतं म्हणून. आधी नाही सांगायचं मग. नॉनसेन्स. चल डार्लिंग. Ha ha ha.